ओके, एकदा आपल्यासमोर ना हे असेल, एक टॅब असेल. किती समजलं? इथं टाकायचा आहे, मेल टाकायचा आपला. इथं तुम्ही पासवर्ड तयार करा. पासवर्ड नंतर इथं एंटर कोड मध्ये इथं आपल्याला काय टाकायचं आहे? आता तो पार्टनर कोड टाकायचा आहे. जस्ट आपण क्लिक करूया ठिकाणी एंटर हेअरला क्लिक करू. इथं टाकायचा आपला कोड MB100. इथं हा कोड टाकल्याबरोबर इथं खाली एक कन्सेंट आहे, याला क्लिक करा. आणि कन्सेंटला क्लिक केल्याबरोबर इथं आपण काय करतो, या ठिकाणी करतो रजिस्टर. हे अकाउंट माझं रजिस्टर आहे. ठीक आहे. इथं आपण काय करू, या ठिकाणी इथं करायचं, हे अकाउंट करायचं रजिस्टर. ठीक आहे. ही सिंपल प्रोसेस आहे. ही प्रोसेस तुम्हाला समजली का? आपला एक स्टेप पुढे जातं लगेच. ही प्रोसेस समजली का सर्वांना? हो. ठीक आहे. वगैरे इथं ठीक आहे. हो, समजली. ठीक आहे, चाललो काय. कोड तुम्ही लिहून घ्या, लिंक तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता रजिस्टर तुम्ही फक्त क्लिक करा. रजिस्टरवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला त्या ॲपमध्ये तुम्ही जाऊ शकता, किंवा नंतर तुम्ही प्ले स्टोरवरून ते ॲप पण घेऊ शकताय. ठीक आहे. वापस ओपन. ही एवढी प्रोसेस करा. याच्या पुढची प्रोसेस आहे का, इथं पुन्हा तुम्हाला हे होईल की आता हे होऊ शकत नाही आपण त्या ठिकाणी, कारण आपण सध्या माझा अकाउंट ओपन पण आहे. याच्या पुढची प्रोसेस आपण एकदा चेक करू. मी याचा व्हिडिओ ना एक व्यवस्थित तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओ टाकेल ग्रुपवरती. तुम्ही तो व्हिडिओ पाहून पण त्या ठिकाणी थोडंसं एक करू शकताय. फक्त त्या ठिकाणी महत्त्वाचं एकच आहे की आपण तो पार्टनर कोड टाकणं खूप महत्त्वाचं आहे, MB00. आणि एकदा तो रजिस्टर केल्याबरोबर आपल्या ईमेलला काय येईल की एक लिंक येईल. ती लिंक ओपन करायची आहे, त्याला फक्त व्हेरीफाय करा. ती ह्या ठिकाणी आपण रजिस्टर केल्याबरोबर आपल्या मेलवरती एक लिंक येणार आहे. त्या लिंकवरती फक्त क्लिक करायचं आहे. आपली ते अकाउंट किंवा तो मेल काय होईल, व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्याबरोबर पण वापस या ठिकाणी यायचे. आणि ह्याच्या पुढची जी प्रोसेस का तुम्ही करा, ह्याच्या पुढची एकदम सिंपल आहे. फक्त आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपला ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस ऑटोमॅटिकली लिहून टाकेल. आपला आधार टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक दिसेल की रोड नंबर किंवा लाईन असं एक ऑप्शन तुम्हाला येईल. तुम्हाला नका रोड नंबर नका किंवा लाईन नंबर असा एक ऑप्शन येईल. इथं तुम्ही रॅन्डमली काय टाकू शकताय. इथं तुम्ही काय करा, रोड नंबर किंवा रोल असा काहीतरी ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तुमच्या ॲड्रेसमध्ये, बरं का, पूर्णपणे. हे तुम्ही रॅन्डमली कुठला पण फिगर टाका, 2 3 4 305 405, ह्याला काहीच व्हॅल्यू नाही. ठीक आहे. हे तुम्ही तर तुमचा ॲड्रेस टाकल्याच बरोबर तुमचं त्या अकाउंट तारीख काय होईल, ओपन होऊन जाईल. ठीक आहे. कुछ भी हो सकता है, कभी कभी जरूरत होती है सिर्फ एक सही मार्गदर्शन. ओके, ठीक आहे. आपण वापस आपल्याकडे किंवा काय करा, तुम्हाला मी लिंक टाकतो जागेवरती. तुम्ही प्रोसेस करता करता का उद्या करता प्रोसेस. बरं का, आपण आपल्या क्लासला सुरू करू. याची तुम्हाला व्हिडिओ मी टाकतो रेकॉर्ड करून. आणि काय करू, उद्या जर तुम्हाला काय इश्यू येत असेल अकाउंट ओपनिंग करायला, तर तुम्ही डायरेक्टली मला फोन करा. आपण त्या ठिकाणी तुमचं इश्यू काय करू, सॉल्व्ह करू. जर काय अडचण आली तर फक्त या ठिकाणी तर महत्वाचं आहे की प्ले स्टोअरला डायरेक्ट दाखवतोय तो XM. प्ले स्टोअरला तुम्ही जाऊ शकता, घेऊ शकता, पण काही घ्यायची गरज नाही. लिंकवर तुम्ही करू शकताय. ओके सर. टाकायचं. हो, प्ले स्टोरला ऍप्लिकेशन आहेच ते अवेलेबल. पण ओके. तुम्ही आधी काय करा, लिंक व्हेरीफाय करा, नंतर ऍप्लिकेशन घ्या प्ले स्टोरवरून. असं करा. तुम्हाला लिंक टाकतो मी, लिंकवरून अकाउंट ओपनिंग करा. तिथं कोड टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही प्ले स्टोरने घेतलं ना, तुम्हाला तो रिबेट मिळणार नाही $100. हे कसं असतं की आता आम्ही त्यांचे पार्टनर आहोत. आम्ही कोणी XMचे पार्टनर, ॲफिलिएट पार्टनर आम्ही त्यांच्या अधिकृत. आमचा तुम्ही कोड टाकल्याशिवाय तुम्हाला तो बोनस मिळणार नाहीत, कारण आमचे जे क्लायंट का त्या क्लायंटला फक्त तो बोनस मिळतोय. जर तुम्ही प्ले स्टोरवरनं तो ब्रोकरची लिंक घेतली तर कदाचित तुम्हाला तो 100% बोनस आहे का तो मिळणार नाही कदाचित. म्हणून तुम्ही लिंकच्या द्वारे सर, जावा. लिंकद्वारे गेले तरच होईल ना ते बोनस मिळेल. हो, लिंकद्वारे गेलं तुम्हाला बोनस मिळणार आहे. आणि लिंकद्वारे गेल्याबरोबर तिथं पण तुम्हाला पार्टनर कोड टाकला ना, बरं का, त्याशिवाय मिळणार नाही. पार्टनर कोड टाकायचा MB100. तुम्ही मेल टाकता, मेलचा तुम्ही पासवर्ड टाकता का, त्या पासवर्डच्या खाली ऑप्शन आहे एंटर कोड. एंटर कोडला क्लिक करा. त्याच्या खाली टाईप करा की MB00 आणि रजिस्टर करा. जसं तुम्ही रजिस्टर करता का लगेच तुम्हाला मेलवरती एक लिंक येईल. ती लिंक तुम्ही ओपन करा. त्यात तुम्ही तो लिंक व्हेरीफाय करा तुमचे मेल. आणि व्हेरीफाय केल्याबरोबर पुन्हा तुम्हाला त्या पेजवरती ते घेऊन जातील. तुमचा ॲड्रेस टाका, तुमचा आधारचा फोटो टाका. आधारचा फोटो टाकताना आधीच काय करा, तुम्ही आधार जवळ घेऊन बसा, किंवा आधारचा फ्रंट साईड आणि बॅक साईड हे दोन्ही फोटो लागतात त्यांना. तुमच्या फोनवरती ते एकतर फोटो काढून सेव्ह करून ठेवा, किंवा डायरेक्टली त्याला ऑप्शन तिथं पण आहे तुम्हाला की फोटो काढण्याचं. शक्यतो आधारचा चांगला फोटो काढा, फ्रंटचा आणि बॅकचा, आणि ते त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा.
इथं पॅन कार्डची गरज नाही, पॅन कार्ड लागत नाही, फक्त आधार कार्ड लागतं. आधारचा फ्रंट पेज आणि बॅक पेज. ठीक आहे, ही प्रोसेस करा. उद्या परवा आपण काय करू की एक्झॅक्टली डिटेलमध्ये हे ऍप्लिकेशन कसं वापरायचं, म्हणजे हे ब्रोकर का ह्याचा ट्रेड कसा घ्यायचा, हे कसं वापरायचं, आपण त्याचं पूर्णपणे 1-2 दिवस पूर्णपणे एक डिटेलमध्ये लेक्चर घेऊ. ठीक आहे, या आपल्या विषयाकडे. आपण काल काय पाहिलं होतं सांगा फर्स्ट. आपण काल काय पाहिलं? काल टॉपिक काय होता आपला? आपला टॉपिक कालचा काय होता विसरले सगळे? आपण डोजी पाहिला होता नाही का? डोजीचं बघितलं कंटिन्युएशन. ठीक आहे, या टॉपिक पुढचा शूटिंग स्टार. शॉर्ट सेल घेतलं. बायचे हा ठीक आहे, आपण ते बघितलं. लॉंग, आता लॉंग हा शब्द तुम्ही यूज करता कधी कधी. लॉंग म्हणजे काय? लॉंग आणि शॉर्ट का हे दोन शब्द असतात. लॉंग आणि शॉर्ट. लॉंग म्हणजे काय, शॉर्ट म्हणजे काय? तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्हाला कधी कधी ना लॉंग हा शब्द ऐकायला मिळणार. लॉंग 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 म्हणजे काय एक्झॅक्टली? लॉंग म्हणजे तो बाय करण्यासारखं. लॉंग म्हणजे काय? बाय करणे. सिम्पल मध्ये लॉंग म्हणजे काय? किंमत वाढल्यावरती नफा घेणं, याला म्हणतं बाय करणं. शॉर्ट म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे काय? सेल. बस सिम्पल मध्ये. आपण काल शॉर्ट पाहिलं नाही का? शॉर्ट म्हणजे काय? सेलची एंट्री. सेल म्हणजे काय? मार्केटची किंमत खाली पडल्यावरती, म्हणजे पडत्या मार्केटला पैसे कमवायचा. हा सेल. शॉर्ट म्हणजे काय किंवा सेल म्हणजे काय? पडत्या मार्केटला पैसे कमवायचे. म्हणजे मार्केटच्या किमती जेव्हा खाली घालतात का, आपण तेव्हा सुद्धा ठिकाणी पैसे कमवू एक शकतोय. ठीक आहे, आपण ते काल एक्झाम्पल पाहिलं होतं, तरी आपण थोडीशी उजळणी बघू. हे लॉंग आणि शॉर्ट थोडंसं एक तुम्हाला अवघड वाटू शकेल. आपण एक बघितलं होतं की आपण नेहमी काय करतो? बाय करतो आणि सेल करतो. आपला हे व्यवहार असतो दैनंदिन. एका दिवस आपण काय करतो? खरेदी करतो आणि पण विकतो. सपोज तुम्ही बाजारामध्ये जाता किंवा तुमचा बिझनेस असेल नाही का, आधी तुम्ही काय करता? एखादी वस्तू खरेदी करताय. तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, कितीला खरेदी केली? तुम्ही एखादी वस्तू 100ला खरेदी केली आणि ती विकली, घेतली तुम्ही, ती विकली 110 रुपयाला. आता ह्या व्यवहारामध्ये काही झालं, ह्यात आपल्याला झाला 10 रुपये नफा. आपण 100 वस्तू खरेदी केली. बाय करणे म्हणजे काय? बाय करणे म्हणजे खरेदी करणे. बघा, बाय करणे म्हणजे खरेदी करणे. सेल म्हणजे विकणे. थोडक्यात सेल म्हणजे विकणे. बाय म्हणजे खरेदी करणे, सेल करणे म्हणजे विकणे. आपण बाय एखादी वस्तू करतोय, कितला करतोय? आपण एखादी वस्तू बाय करतोय, ही सबत तुम्ही बाय करता 500 रुपयाला आणि तुम्ही सेल करता, सेल केली ती 400ला. आता या व्यवहारामध्ये नफा झाला का लॉस झाला? लॉस. लॉस झाला. ठीक आहे, या व्यवहारामध्ये काय झाला? इथं आपल्याला लॉस झाला. लॉस. ठीक आहे, आपण जास्त किमतीला बाय केला आणि आपण कमी किमतीला विकला. तर आता ही माहिती, मला याची एखाद्या स्टॉकची किंमत खाली पडणार आहे. सोबत हे आपल्याला माहिती की एखाद्या स्टॉकची किंमत खाली पडणार आहे. इथे येऊ वापस. वापस ठीक आहे. सोबत इथे पॅटर्न दिलाय. इथे पॅटर्न दिलाय. पॅटर्नचं घेतं लो ब्रेक होतोय. इथे जी. हा पॅटर्न दिला, पॅटर्नचा लो ब्रेक होतोय. केला. आहे ना, पॅटर्न दिला, पॅटर्नचा लो ब्रेक केला. आता ही मला माहिती आहे, आता पॅटर्नचा लो ब्रेक होतोय. आता पॅटर्नचा लो ब्रेक केला, काय होणार आहे? किमतीमध्ये घट होईल का वाढ होईल? घट होणार आहे. इथे किमतीमध्ये काय होणार आहे? घट होणार आहे. म्हणजे ह्या स्टॉकची किमती खाली पडणार आहेत. जर त्या स्टॉकची किंमत खाली पडणार असेल, खाली येणार असेल, तर ह्या पडत्या मार्केटला आपण इथं कमाई करू शकतोय. बघा, आपण नेहमी म्हटलं असं नाही का, तुम्ही 100ला शेअर बाय केला, त्याची किंमत वाढली, 200 झाली, आपण बुक केला. हो, आपण म्हणजे वाढणाऱ्या मार्केटमध्ये पैसा कमवू शकतो. आपण तसंच खाली पडणाऱ्या मार्केटमध्ये, घटणाऱ्या मार्केटला आपण सुद्धा पैसे कमवू शकतोय. ठीक आहे, आपण त्याला म्हणतो काय? एक शॉर्टची एंट्री किंवा सेलची एंट्री. आपण त्याला म्हणतो शॉर्टची एंट्री किंवा सेलची एंट्री. इथे पॅटर्न दिला, हा कुठला पॅटर्न आहे? कोण सांगू शकेल? इथे कुठला पॅटर्न आहे? हा कोणता पॅटर्न आहे? इनव्हर्स हॅमर. एक्झॅक्टली बरोबर आहे. हा आहे उलटा हॅमर. आपण तो अजून बघितला नाही. हा आहे इनव्हर्स हॅमर. आहे इनव्हर्स हॅमर. म्हणजे काय? हा उलटा हॅमर म्हणतात त्याला, इनव्हर्स हॅमर आहे. हा कसला पॅटर्न आहे? तर हा आहे बेरिश पॅटर्न. बघा, हा आहे बेरिश पॅटर्न. कुठला? इनव्हर्स हॅमर. बघा, हा आहे बेरिश पॅटर्न. हा बनतो कधी? हा अपर ट्रेंडच्या शेवटी बनला. आता जर पॅटर्नचा लो ब्रेक होत असेल, तर आपण एंट्री कोणती घेतोय? पॅटर्नचा लो ब्रेक केला, एंट्री कोणती घ्यायची? शॉर्टची घ्यायची.
एंट्री शॉर्टची घ्यायची किंवा सेलची घ्यायची. आता सेलची एंट्री आपण म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो, काय हरकत नाही. पण एक्झॅक्टली सेल म्हणजे काय, आधी घेतला असेल तर त्याला सेल म्हणतो आपण. शॉर्ट म्हणजे काय, नसताना विकणे म्हणजे शॉर्ट करणं. तुम्ही त्याला दोन्ही म्हणू शकता, काय हरकत नाही. फक्त ती कन्सेप्ट समजणं खूप महत्वाचे. आपण सेलची एंट्री घेतली. आता सेलची एंट्री आपण घेतो कुठं, सोबत ही किंमत किती आहे सध्या, ही किंमत आहे 3638. बघा, आपण जी एंट्री शॉर्टची घेतली का, ही आपण एंट्री घेतली 3636 ला. बघा, 3636 ला आपण एंट्री शॉर्टची घेतली म्हणजे सेलची घेतली. आणि किमती खाली पडल्या. किंमत किती खाली पडते बघा, इथून किंमत खाली पडली इथपर्यंत. ही किंमत किती सध्या 3624. आता किती रुपयाने किंमत खाली पडली या ठिकाणी, 3698 रुपये. किती 3624. 8 का 12, 12. ही किंमत काय होते 12 रुपयाने खाली पडते. ही किंमत घटली, ही किंमत किती घटली, ही 12 रुपयाने किंमत घटली. आता जर आपण या ठिकाणी एक शॉर्टची एंट्री आधी घेतली असेल, म्हणजे आपण नसताना आपल्याकडे तो स्टॉक नाहीये, हा गोल्डचा स्टॉक आपल्याकडे नाहीये, पण आपण तरी पण त्याला काय केलं, आधी विकला असता. किती विकायचा, त्याला आधी विकून टाकायचा 3636 ला. जेव्हा याची किंमत खाली पडते का, तेव्हा इथं बाय करायचा, इथं बाय करायचा. दोन ट्रान्झॅक्शन खूप महत्वाचे, बाय आणि सेल. आधी सेल करा नंतर बाय करा तरी चालतं, आधी बाय करा नंतर सेल करा तरी चालतं. पण फरक काय, जर किंमत वाढणार असेल, हा आपला अंदाज आहे बघा, जर किंमत वाढणार असेल हा आपला अंदाज असेल तर आधी बाय करायचा नंतर सेल करायचा. नेहमी कमी किमतीमध्ये बाय करायचा आणि जास्त किमतीमध्ये विकायचा. आणि जर किंमत खाली पडणार आहे हा आपला अंदाज असेल तर, जर किंमत खाली पडणार आहे हा आपला अंदाज असेल तर आधी सेल करायचा नंतर बाय करायचा. इथं आपण काय केलं, ठिकाणी किंमत खाली पडते असा आपला अंदाज होता का, बेरीज पॅटर्न दिला, त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन मिळतं. आधी आपण सेल केला, आपण त्यालाच म्हणतोय शॉर्ट सेल. आधी आपण सेल केला, आपण त्यालाच म्हणतोय शॉर्ट सेल. जशी किंमत खाली पडली आपण पुन्हा बाय केला, बाय केला आपण 3624 ला. आधी विकला किती 3636 ला, किंमत खाली पडली, बाय कधी केला 3624 ला. आपलं ते ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं, कुठलं, बाय आणि सेलचं. आपण बाय पण केला आणि सेल पण केला. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं की हे आपलं ट्रान्झॅक्शन पूर्ण केलं. पण ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये ह्या ठिकाणी 12 रुपयाची मुमेंट आपण कॅप्चर केली. आता नफा किती होईल हे पुन्हा पुढची गोष्ट, तुम्ही लॉट किती घेता, तुम्ही साईड किती घेता, हे सर्व डिपेंड एक्झॅक्टली त्याच्यावर आहे. ठीक आहे, यावरती ना. इथे आता हा पण एक चार्ट आहे आपल्यासमोर. हा चार्ट कुठला सांगा, हा पण गोल्ड चार्ट आहे. इथे काय घडलं, ह्या चार्टला काय घडलंय कोण सांगू शकेल, बाईंग आली का सेलिंग आली, इथे Link बाईंग आली आली, sir. सेलिंग आहे. Selling. इथे काय, इथे सेलिंग आहे. Okay. आता ह्या ठिकाणी सेलिंग आहे, सेलिंग कुठनं सुरू होते बघा, ही सेलिंगची सुरू होती का, 3648. ही सेलिंग सुरू होते इथून ह्या पॉईंट पासून. हो. इथे पॅटर्न दिला आणि त्या पॅटर्नचं मिळतं कन्फर्मेशन. किंमत किती सध्या 3646, म्हणजे 3646ला ह्या ठिकाणी पॅटर्नचं काय भेटलं, कन्फर्मेशन भेटलं. इथनं एक मार्केटमध्ये सेलिंग येणार आहे बघा. याची किंमत सध्या काय होती, याची किंमत आहे 3646. 3646ला कन्फर्मेशन भेटलं की आता याच्या किमतीमध्ये खाली घट होणार आहे. आता किंमत घट किती होणार आहे, किमती खाली पडतात खाली पडतात, किती, ही किंमत आली 3630 पर्यंत, म्हणजे 3646 ते 3630. इथं सध्या मुवमेंट कशाचे, इथं मुवमेंट आहे सेलिंगची, किमतीमध्ये घट झालेली आहे. आता किमतीमध्ये घट झाली किती, त्या ठिकाणी घट होते किती, अंदाजे इथं घट झाली 16 रुपयाची, आहे ना. म्हणजे या ठिकाणी प्रति स्टॉक तुमचा नफा किती, 16. तुम्ही स्टॉक किती घेता, तुम्ही किती लॉट घेता, हे सगळं डिपेंड त्याच्यावरती. आपण पण नंतर पाहणार आहोत किती लॉट घेतले पाहिजे, काय केलं पाहिजे. ठीक आहे, हे कळलं. आपण बाय आणि शॉर्टची एंट्री, इथं आपण आधी शॉर्टची एंट्री घेतली का, याची किंमत खाली पडणार आहे म्हणून. आता किंमत वाढते म्हणून काय करतो आपण, समजा याची किंमत वाढली पाहिजे ना, इथे किंमत वाढलेली आहे, इथे पॅटर्न दिला आणि पुन्हा किमतीमध्ये वाढ झाली. तर आता आपण जे एकदा बघतोय एक्झाम्पल, इथे किमतीतून वाढ होते. ही सध्या किंमत आहे 3642,
किंमत वाढते किती? किंमत वाढते 3648. 3642 पासून किंमत वाढली 3648. इथं किंमत घडली, इथं 6ची मुवमेंट घडली. जर किंमत वाढणार आहे हा आपला अंदाज असेल, हा आपला अभ्यास असेल, तर आपण काय करतो? आधी आधी बायची एंट्री घेतो आणि नंतर सेल करतो. आधी खरेदी केला आणि नंतर किंमत वाढली विकला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? प्रत्येकाला बाय आणि शॉर्टची एंट्री आपण ज्याला बाय म्हणतो का, तोच असतो लॉंग. आपण त्याला म्हणतात लॉंगची एंट्री, बायची एंट्री किंवा लॉंगची एंट्री. ठीक आहे, अबचो घ्या पुढचा पॅटर्न आपला शूटिंग स्टार. पुढचा पॅटर्न शूटिंग स्टार. शूटिंग स्टार लिहून घ्या. पुढचा पॅटर्न शूटिंग स्टार. आपण डोजी पाहिला, डोजीचं वेटला कंटिन्युअसली पाहिलं होतं. आता बघतो आपण शूटिंग स्टार. शूटिंग स्टार आज उद्या सगळे पॅटर्न आपण या ठिकाणी संपवून टाकणार आहोत, सगळेच. ठीक आहे, सांगा शूटिंग स्टार काय आहे? लिहून घ्या. शूटिंग स्टार हा आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा आहे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. लिहून घ्या प्रत्येकानं. हा आहे शूटिंग स्टार. हा आहे, सर्वांना लिहून घ्यायचं हे. शूटिंग स्टार सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा आहे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा बनतो कधी? हा अपर ट्रेंडच्या शेवटी बनतोय बघा. हा बनतो कधी? हा अपर ट्रेंडच्या शेवटी बनतो. हा काय करतो? हा अपर ट्रेंडचं रूपांतर डाऊन ट्रेंडला करतोय. हा अप ट्रेंड रूपांतर डाऊन ट्रेंडला करतोय. जर हा अपर ट्रेंड रूपांतर डाऊन ट्रेंडला करत असेल तर हा काय असणार आहे? हा असणार आहे ट्रेंड चेंजर. बस, हा असणार आहे ट्रेंड चेंजर. शूटिंग स्टार हा आहे स्ट्रॉंग बेरिश पॅटर्न. हा बनतो कुठं? हा अपर ट्रेंडच्या शेवटी बनतोय. ठीक आहे, हा अप ट्रेंडच्या शेवटी बनतोय. हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा अपर ट्रेंड रूपांतर डाऊन ट्रेंडला करतोय. ठीक आहे, आणि काय? हा ट्रेंड चेंजर आहे. सर्वात महत्वाचं हा आहे ट्रेंड चेंजर आहे. ठीक आहे, बघा आपण तो दिसतो कसा हो? तो दिसतो कसा? बघा, हा दिसतो असा. हा शूटिंग स्टार आहे. हा पण शूटिंग स्टार आहे. चार्ट आपण पाहणार होता. हे दोन कॅन्डल हा बनतात शूटिंग स्टार. या ठिकाणी लोअर असू शकते किंवा नसू शकते. ह्या ठिकाणी शूटिंग स्टार मध्ये काय? ही अपरिक त्याला म्हणतो अपरिक आहे ना, ही खूप जास्त मोठी असते. ही खूप जास्त काय असते? मोठी आहे. इथं लोरिक असते किंवा नसते, पण अपरिक मात्र याची खूप जास्त मोठी आहे. उलटा हॅमर आणि शूटिंग स्टार याच्यामध्ये आपली थोडीशी गफलत होऊ शकते. ठीक आहे, युनिव्हर्स हॅमर हा कसा बनतो? हा असा बनतो बघा. हा आहे उलटा हॅमर, युनिव्हर्स हॅमर, आणि त्याच्यासोबत हा पण आहे, हा आहे शूटिंग स्टार. जर दोन्हीमध्ये आपण हा फरक बघितला तर ह्या दोन्हीमध्ये वीक मध्ये फरक आहे, है ना. एकाची वीक थोडीशी छोटी आहे, एकाची खूप जास्त मोठी आहे. ज्या एखाद्या कॅनलची वीक खूप जास्त मोठी असेल आणि बॉडी छोटी असेल बघा, बॉडी काही तर बॉडी छोटी बनलेली आहे, बॉडी छोटी बनते, वीक मात्र खूप मोठी आहे. वीक मात्र इथं खूप जास्त मोठी बनलेली आहे. आपण त्याला म्हणतो शूटिंग स्टार. शूटिंग स्टार हा कसला पॅटर्न आहे? बेरिश का बुलिश आहे? शूटिंग स्टार हा कसला पॅटर्न आहे? बेरिश का बुलिश? बेरिश. ठीक आहे, शूटिंग स्टार आहे बेरिश पॅटर्न. बघा, हा बनतो कुठं? अपर ट्रेंडच्या शेवटी बनतोय. ठीक आहे, आपण तुम्हाला चार्टला घेऊन जातो मी. एक्झॅक्ट तो शूटिंग स्टार आता सुद्धा बनला होता. हा गोलता चार्ट आहे बघा. तुमच्या समोर जे कॅन्डल आहे का, ह्या ऑरेंज भागामध्ये कॅन्डल एक आपण तो पार्ट मी काढतो ऑरेंजचा. ठीक आहे, बघा आई शूटिंग स्टार. इथं जी बनते कॅन्डल का, ही पहिली कॅन्डल, ही शूटिंग स्टार आहे ना. अपरी खूप जास्त मोठी यायची, याच्या अपरी काही खूप जास्त मोठी आहे, बॉडी छोटी आहे. इथं लोरिक असते किंवा नसते, असू शकते किंवा नसू पण शकते. याला म्हणतो आपण शूटिंग स्टार. शूटिंग स्टार हे बनते कधी? ही बनते अपर ट्रेंडच्या शेवटी बनते.
ही आत्ता बनलेली आहे, जेव्हा मार्केटची स्पाईक भेटला का 5-6 वाजता तेव्हाही बनलेली आहे. म्हणजे हे सगळे पॅटर्न मार्केटला बनलेले असतात, बनतातच, फक्त आपण ते ओळखायचं आहे. ही कॅन्डल आता बनली बघा, 6 वाजता जर स्पाईक भेटला, 6 नंतर 6 वाजून 5 मिनिटानं आज मार्केटला शूटिंग स्टार पॅटर्न दिलाय. कधी? हा बनला 6 वाजून 5 मिनिटानंतर बनला होता. ठीक आहे. इथे हा एक्झॅक्टली शूटिंग स्टार आहे. त्याचा लो ब्रेक केला. लो ब्रेक केला इथं का? इथं लो कुणी ब्रेक केलाय सांगा? शूटिंग स्टारचा लो ब्रेक केलाय का? शूटिंग स्टारचा लो ब्रेक केलाय का? बरं ठीक आहे, आपण जरा साईड लिहू. आपण तो पॅटर्न बघू आपण. ठीक आहे, आपण हे बघू सध्या, आपण त्याकडे नंतर जाऊया. ठीक आहे. हा बनतो कधी? हा अपट्रेंडच्या शेवटी बनतो नाही का? सांगा, अपट्रेंड म्हणजे काय? किमतीमध्ये सातत्यानं वाढ झाली पाहिजे. ही किमतीमध्ये काय होते? सातत्यानं वाढ झाली. आता अपट्रेंडच्या शेवटी कोणती बनते कॅन्डल? ही बनते शूटिंग स्टार. बनली. उलटा हॅमर, शूटिंग स्टार हे दिसायला सगळे सेमच आहेत. जर तुम्हाला उलटा हॅमर म्हणजे इन्व्हर्स हॅमर आणि शूटिंग स्टार ओळखता नाही आले, काही घाबरायचं नाही का? कारण दोन्ही पॅटर्न बेरेशीच आहेत. तुम्ही ह्या कॅन्डलला इन्व्हर्स हॅमर म्हणू शकताय, इन्व्हर्स हॅमर म्हणू शकताय, म्हणजे उलटा हॅमर, उलटा हातोडा, किंवा तुम्ही याला म्हणू शकता शूटिंग स्टार. का? दोन्ही बरेच आहेत. बरं, काय जरी म्हणलं तर काय होणार आहे? किमतीमध्ये खाली घट होणार आहे. तुम्ही शूटिंग स्टार म्हणा किंवा तुम्ही त्याला म्हणा इन्व्हर्स हॅमर. बघा, तुम्ही याला काय म्हणा? तुम्ही याला शूटिंग स्टार म्हणा किंवा म्हणा इन्व्हर्स हॅमर. दोन कॅन्डल आहेत, इथे मी काढतो. ही एक कॅन्डल काढली, ही एक काढली कॅन्डल. याच्यामधला शूटिंग स्टार कुठला आणि इन्व्हर्स हॅमर कुठला आहे? हा पहिला बनला का? हा बनता इन्व्हर्स हॅमर म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्स हॅमर पहिला येतो, आणि सेकंड हा शूटिंग स्टार. हे दोन्ही कधी बनतात? हे दोन्ही पण अपर ट्रेनच्या शेवटी बनतात. बघा, हे दोन्ही पॅटर्न अप ट्रेनच्या शेवटीच बनतात. आणि ह्या दोन्ही पॅटर्नचा, हे दोन्ही काय? हे दोन्ही बेरीज पॅटर्न आहेत. हे दोन्ही काय? हे दोन्ही पण बेरीज पॅटर्न आहेत. का? हे दोन्ही पॅटर्न बनल्यानंतर, त्याचं कन्फर्मेशन भेटल्यानंतर किमतीमध्ये काय होणार आहे? किमतीमध्ये खाली घट होणारच आहे. मग तुम्ही ह्याला शूटिंग स्टार म्हणलं काय आणि तुम्ही याला शूटिंग स्टार म्हणलं काय फरक पडणार का? काही फरक पडणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त लक्ष द्यायचं की कोणता पॅटर्न आहे तो बेरिश आहे का बुलिश आहे हे फक्त लक्ष द्यायचं. तो पॅटर्न बेरिश आहे का बुलिश आहे. आणि सर्वांच्या एंट्री आपण एकच ठेवली. कधी? पॅटर्नचा लो ब्रेक केला पाहिजे. ठीक आहे. यापासून आपण सध्या बघतोय शूटिंग स्टार बनतो कधी? हा अपर ट्रेनच्या शेवटी बनतो. अप ट्रेन काढला, ही अप ट्रेनची शेवटची काढली कुठली? शूटिंग स्टार. अप ट्रेंड आहे. आता हा पॅटर्न दिल्यावरती आपलं पहिले काम काय असणार आहे? ह्या पॅटर्नचा हाय अँड लो मार्क करणं. बघा, कधीही विसरायचं नाही. तुम्ही जसं चार्ट, आता एक मी हे मार्क केलं तर बघा नाही का, तो ऑरेंज एक पट्टी मार्क केली ती आपण चार्टला नाही का, ती काय मार्क केली ती आणि त्याचा काय फायदा झाला मला पण मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये चार्टला तो सांगणार आहे. कारण ती पट्टी मार्क केली ती मी, अजून ती पट्टी आपल्या चार्टवरती आहे, दिसते इथं आपल्याला. ठीक आहे. आपण जो आता तो चार्ट मार्क केला का, ती ऑरेंज पट्टी तिथंच अजून तुम्हाला मी दाखवतो ते काय ते आणि त्याचा फायदा काय झाला आपण ते या ठिकाणी बघूया. ठीक आहे. हा म्हणला शूटिंग स्टार, हा बेरिश पॅटर्न आहे. हा आहे बेरिश पॅटर्न. सपोज हा शूटिंग स्टार असेल, हा शूटिंग स्टार असेल, हा बेरिश पॅटर्न असेल. हा पॅटर्न बनल्यावरती अपर ट्रेन रूपांतर जर डाऊन ट्रेनला होणार असेल तर ह्या पॅटर्न नंतर बनणारी कॅन्डल कुठली पाहिजे? जर हा शूटिंग स्टार असेल, आपण जे काढली का एक्झॅक्टली, आपण जो आता आकृती काढली का, जी काढली कॅन्डल ना, जर ही कॅन्डल शूटिंग स्टार असेल, जर ही बेरिश पॅटर्न असेल तर मला माहित नाही का नाही ते असेल तर म्हणतो आपण, जर ही कॅन्डल बेरिश पॅटर्न असेल, जर ही शूटिंग स्टार असेल, जर ह्या पॅटर्न नंतर ह्या अपर ट्रेनचं रूपांतर डाऊन ट्रेनला होणार असेल तर ह्या पॅटर्न नंतर बनणारी कॅन्डल कुठले पाहिजे? कोणती पाहिजे सांगा? या पॅटर्न नंतर बनणारी पाहिजे बेरिश कॅन्डल. कोणती? इथे बनली पाहिजे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. आणि त्या कॅन्डलने काय केलं पाहिजे? ह्या शूटिंग स्टारचा लो ब्रेक केला पाहिजे. कसा? ह्या शूटिंग स्टारचा लो ब्रेक केला पाहिजे. कसा? क्लोजिंग बेसवरती ब्रेक केला पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. क्लोजिंग बेसवरती याचा लो ब्रेक केला पाहिजे. याचा अर्थ पुढची कॅन्डलची क्लोजिंग
याची क्लोजिंग कुठं पाहिजे, ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली पाहिजे, आहे ना. ही ओपनिंग, ही क्लोजिंग. इथं सपोज या कॅन्डलला जर वीक असेल तर, सपोज या कॅन्डलला वीक असेल तर पुढच्या कॅन्डलची वाट बघायची. पुढच्या कॅन्डलची वाट बघायची. या कॅन्डलला जर वीक असेल तर वाट बघ. पुढच्या candle ची वाट बघायची. सपोज वीक म्हणजे काय आपण सांगू बघा. सपोज ही कॅन्डल आहे, इथं लो पण ब्रेक केलाय, इथं लो एक्झॅक्टली ब्रेक केलाय, असा लो ब्रेक केलाय. पण या बनणार कॅन्डलला अशी वीक आहे मोठी, एंट्री घ्यायची का हो? नाही. एंट्री नाही घ्यायची. का घ्यायची नाही? वीक आहे त्याला. ठीक आहे, वीक आहे. आता वीक आहे म्हणजे काय झालं, एंट्री का घ्यायची नाही? हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. आता इथून पुढे आपला खरा अभ्यास सुरू होणार आहे. आपण आतापर्यंत थोडी बेसिक माहिती बघितली, इथून पुढे आपला खरा अभ्यास सुरू होणार आहे. कारण बघा, एंट्री घेतात, तुम्हाला अनुभव असेल, ती जर मार्केटला कोणी ट्रेडिंग केलं असेल नाही का, तुम्ही एंट्री घेतात लॉस दिसतो, एंट्री घेतल्याबरोबर तुमचा लॉस सुरू होतो, आणि जसा तुम्ही लॉस बुक करता का पुन्हा तुमच्या दिसलं मार्केट पळतं. असा अनुभव कोणी घेतला असेल ना, तर आता हे त्यांच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, सांगा इथं एंट्री आपण का घेऊ शकत नाही ह्या कॅन्डलमध्ये? हे तुम्ही काय एक्झॅक्टली, पण का? बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. एक्झॅक्टली बरोबर. ह्या कॅन्डलमध्ये कोण ऍक्टिव्ह आहेत? इथं बायर्स ऍक्टिव्ह आहेत. कुठं? या कॅन्डलच्या लोरिक मध्ये बायर्स ऍक्टिव्ह आहेत बघा. इथं कोण ऍक्टिव्ह आहेत? बायर्स. हे कुणी सांगितलं तर बायिंग ऍक्टिव्ह आहे? इथं कसं ओळखलं आपण बायिंग ऍक्टिव्ह आहे? कोणत्याही कॅन्डलच्या लोरिक मध्ये कोण ऍक्टिव्ह असतात? बायर. एक्झॅक्टली, हे आपण माहित होतं. कुठल्या पण कॅन्डलच्या लोरिक मध्ये बायर्स ऍक्टिव्ह असतात. बस, इथं कोण ऍक्टिव्ह सध्या? इथं ऍक्टिव्ह बायर्स आहेत. ठीक आहे, आता मला एंट्री कोणती घ्यायची आपल्याला? बायची घ्यायची का शॉर्टची घ्यायची? का मार्केटला आपण आल्यावरती आपण दोन एंट्री घेतो. एक तर आपण बायची एंट्री घेतो किंवा शॉर्टची एंट्री घेतो, आपण त्याला म्हणतो शेलची एंट्री. आता बायची एंट्री कधी घेतो आपण? जेव्हा किमती वाढतात नफा कमवायचा आपण बायची एंट्री घेतो, जेव्हा किमती खाली पडतात नफा कमवायचा आपण शॉर्टची एंट्री घेतोय. आता इथं मला एंट्री कुठली घ्यायची आहे? हा कुठला पॅटर्न आहे? बेरिश का बुलिश आहे? हा जो पॅटर्न आहे, शूटिंग स्टार बेरिश पॅटर्न का? शूटिंग स्टार हा आहे बेरिश पॅटर्न. म्हणजे एंट्री कोणती घ्यायची आपल्याला या ठिकाणी? एंट्री घ्यायची शॉर्टची. एंट्री घ्यायची शॉर्टची. म्हणजे शॉर्टची एंट्री घेतल्यावरती किमती खाली पडल्या तर आपला नफा होईल, आणि नफा झाल्याबरोबर आपण काय करू, या ठिकाणी आपला प्रॉफिट बुक केला पाहिजे. ठीक आहे, पण आता मला शॉर्ट एंट्री घेता येते का इथं? नाही. नाही का? कारण जिथं मला शॉर्ट एंट्री घ्यायची का तिथं कोण ऍक्टिव्ह आहेत? इथं बायर्स. active आहे. जिथं इथं बाहेर ऍक्टिव्ह आहेत, एंट्री घेऊ शकत नाही. आणि प्लस आपण आधी एक वाक्य लिहिलं होतं की शूटिंग स्टारचा लो ब्रेक केला पाहिजे, तेव्हाच मिळतं कन्फर्मेशन कधी किमती खाली पाडण्याचं. बघा, शूटिंग स्टारचा काय ब्रेक केला पाहिजे? लो ब्रेक केला पाहिजे. ही लो आहे, लो ब्रेक केला का इथं शूटिंग स्टारचा? लो ब्रेक केला का शूटिंग स्टारचा? केला ना? नाही आता नाही केला का? ही ओपनिंग कॅन्डल आहे, ही क्लोजिंग आहे. ह्या शूटिंग स्टारचा इथं लो ब्रेक केला एक्झॅक्टली, पण हा लो चालणार नाही. आपण सांगितलं ती कॅन्डल का ते कॅन्डलच्या 40% 50% कॅन्डल ही खाली आली पाहिजे, तर आपण त्याला ग्राह्य धरणार आहोत. जर या ठिकाणी आता म्हटल्याप्रमाणे जरी या ठिकाणी ही कॅन्डल अशी खाली आली असेल एवढी, इथं अशी वीक असेल, आपण तरी एंट्री घेणार नाही का? कारण जरी बॉडी इथं 30% 40% खाली येऊन क्लोज झाली असेल ना, ह्या शूटिंग स्टारचा लो ब्रेक केला, लो क्लोजिंग बेसवरती पण ब्रेक होतोय, पण आपण इथं एंट्री घेऊ शकत नाही का? इथं वीक बनली होती. जर या ठिकाणी ही वीक नसेल ना, तर मात्र इथं आपण परफेक्टली एंट्री घेऊ शकतो या कॅन्डलमध्ये. जर अशी बनली कॅन्डल ना, तर आपली इथं 100% एंट्री कुठली असणार आहे? शॉर्टची एंट्री असणार आहे. ठीक आहे, फक्त वीक बनली एंट्री घेऊ शकत नाही. बस, आता काय करायचं? एंट्री घ्यायची नाही, आता काय करायचं? लॅपटॉप बंद करायचा का काय करायचं याला? नेक्स्ट कॅन्डलची वाट बघायची. पुढच्या कॅन्डलची वाट बघायची. याच्या पुढची कुठली बनते कॅन्डल त्याच्यावर बघायची. तसं बघ, पुढची अशी बनली कॅन्डल, काय करायचं? एंट्री घ्यायची का नाही? नाही, एंट्री घ्यायची नाही. मग काय करायचं? अजून पुढची वेट करायचं. वाट बघायची, अजून पुढच्या कॅन्डलची वाट बघायची. सो पुढची अशी बनली कॅन्डल,
एंट्री घ्यायची का? हम्म. वाट बघायची सर पुढच्या कॅन्डलची आणखी. एक्झॅक्टली का? कारण अजून तिथं स्ट्रॉंग बेरीज पॅटर्न बनलेला नाही किंवा स्ट्रॉंग सेलिंग अजून ऍक्टिव्ह झालं नाही. इथं काय म्हणतात, वीक बनतात बघा. ठीक बनतात. कसं पुढची अशी बनली कॅन्डल, इथपर्यंत अशी बनली. सांग एंट्री घ्यायची का? घेऊ शकतो सर. नाही. एंट्री घ्यायची का आता? सांगा आता, इथं आता हा टास्क आपला एंट्री घ्यायची का? ही सिच्युएशन आता बनलेली. नाही सर. एंट्री नाही घ्यायची का? नाही घ्यायची सर सांगा. सर ते मारू बोलतोय. लो ब्रेक केला नाही सर. लो ब्रेक केला की सर, एक किंमत लोच्या खाली आली कधीच? ओके हा मारुतीची सर. लोच्या खाली किंमत आली कधीच? मारुतीची कॅन्डल आहे. ही नाही मार्बलची सर, नाही सर. नाही नाही, ही मार्बलची कॅन्डल नाही आहे. डोजी बनला. डोजी नाही बघा, ही कॅन्डल बघा, ही 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 शॉर्टची एंट्री घेऊ शकतो का? मी ते विचारतो घ्यायची का नाही. घेऊ शकतो ना. घेऊ शकता का? घ्यायची सांगा. वीक नाही येतो ना. वीक नाही म्हणून ठीक आहे. बरं तुमचं म्हणणं घेऊ शकतात, ठीक आहे, आपण म्हणू घेऊ शकतात. अजून कोण कोणाला म्हणणं काय सांगा. सर्वजण बोला, घ्यायचे का नाही? नाही सर. मला असं वाटतं शॉर्टची एंट्री घे. बोला बोला, काय म्हणतात संग्राम सर? नाही. का नाही घ्यायचे? जोपर्यंत डोजीचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत. एक्झॅक्टली बरोबर. कारण जोपर्यंत ह्या डोजीचा लो ब्रेक होत नाही का, तोपर्यंत एंट्री घेता येत नाही. हा डोजी नाही का? का ह्या डोजीमध्ये कोण ऍक्टिव्ह सध्या? बाहेरचे ऍक्टिव्ह आहेत खाली. ह्या डोजीमध्ये बाईंग आहे. ह्या बाईंग वरती मात झाली पाहिजे. जोपर्यंत याच्या खाली एक किंमत येत नाही ना, एंट्री घेऊ शकत नाही आपण. का? इथनं किंमत वापस जाऊ शकते. सपोज लो पण ब्रेक केला, आता सांगा सपोज लो पण ब्रेक करायचं, हीच कॅन्डल आहे का? ही आता बनलेली कॅन्डल, ही कॅन्डल अशी आली ती खाली मारभुज, ही कॅन्डल मारभुज नाही आहे. आता सांगा एंट्री घ्यायची का नाही? घ्यायची. एंट्री घ्यायची लो ना ब्रेक, सांगा. लो बघा, ब्रेक केला, एंट्री लो घ्यायची. ब्रेकला एंट्री घ्यायची नाही. अजून कोण सांगू शकेल? एंट्री घ्यायची का नाही? तर इथं लोच्या खाली बॉडी जरा कमी पर्सेंट मध्ये आहे, मग अशा टायमाला काय करायचं? बरं ठीक आहे, अजून जोडू आपण. आता सांगा. मग ही मारुबोल कॅन्डल नाही का होत वाढली म्हणजे? वरनं कमी करूया, हे मारभुज नाही. बस सर. घेऊ शकतो सर एंट्री मग. बाकीचे कोण मला अजून? राऊत सर काय म्हणता? नंदकिशोर राऊत, एंट्री घ्यायची का नाही? एंट्री घ्यायची का नाही? नंदकिशोर राऊत सर सांगा, एंट्री घ्यायची का नाही? लो ब्रेक केला एंट्री देऊ शकते आपण. लो ब्रेकला एंट्री घेऊ नाही. इथे एंट्री घ्यायची नाही. इथे एंट्री घ्यायची नाही म्हणजे नाही. सांगा काय कारण? लो ब्रेकला हे कारण बरोबर आहे, तुमचं कारण बरोबर आहे, पण इथं आपण एंट्री घेऊ शकत नाही. घेणार पण आहेत. का घेणार नाहीत? एसएल मोठा बनतोय. एक्झॅक्टली बरोबर. इथं काय म्हणतो, इथं एसएल खूप मोठा बनतो. एसएल म्हणजे काय? स्टॉप लॉस. जर ह्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेतली तर इथून आपला स्टॉप लॉस कुठे असणार आहे? ह्या पॅटर्नच्या वर. आपण काल बघितलं स्टॉप लॉस. आपण जेवढे स्टॉप लॉस मार्क करतोय, कुठे मार्क करतोय? हे पॅटर्नचा जो आहे का, इथं आपला एसएल असणार आहे स्टॉप लॉस. इथे एंट्री घेतली असेल ना, तर इथून आपला हा एसएल खूप जास्त मोठा बनतोय. आपण इथे एंट्री घेऊ शकत नाही. एंट्री घ्यायची ना इथं. आता ही सिच्युएशन, ही आजची सिच्युएशन लाईव्ह मध्ये, हे एक्झाम्पल ना आज एक्झॅक्टली घडलंय मार्केटला, ते सांगितलं आपण. तो चार्ट मला दाखवला एक्झॅक्टली. आता सर आपल्या अशा सिच्युएशन मध्ये किंमत रिट्रेस व्हायची चान्सेस किती असतात? बघा बघा, आपल्यासमोर चार्ट आहे सर. टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाचा. ही कुठली कॅन्डल पहिली बनलेली? ही कुठली आहे ना, शूटिंग स्टार.
तुम्ही त्याला डोजी म्हणा, उलटा म्हणा, काही म्हणलं तरी शेवटी काय होणार आहे, किंमतीमध्ये खाली घट होणार आहे. बरोबर की हा बेरीज पॅटर्न आहे. हा आहे बेरीज पॅटर्न. आपण त्याचा हाय अँड लो मार्क करू. जो आता बॉक्स आहे का आपल्यासमोर ऑरेंज बॉक्सचा जो टॉप आहे का, हा त्याचा हाय पॉईंट आहे. हा त्याचा हाय पॉईंट आहे जो टॉप. आणि ऑरेंज बॉक्सचा जो लो आहे का, लो पॉईंट, हा त्याचा यल आहे. आता त्याचा लो कधी ब्रेक केला सांगा बरं. त्याच्या पुढच्या कॅन्डलला त्याचा लो ब्रेक केला का, याच्या पुढची बनते का, यानं लो ब्रेक केला का, नाही. नाही ब्रेक केला. ठीक आहे, याचं लो ब्रेक केला नाही, पण काय म्हणते ती वीक बनलेली आहे. पण त्याच्या पुढची कॅन्डल यानं लो ब्रेक केला का, हो. एक येते. आता ह्याने लो ब्रेक केलाय, पण आता एंट्री आपण घेऊ शकतो का इथं शॉर्टची? नाही, वीक नाही. तयार झाले. नाही घेऊ काय घेऊ शकत नाही, कारण इथे काय बनते, वीक बनते बघा. एक बनते रे तिला. म्हणजे आज सांगितलं का, हे आज घडले चार्टला. आज हा आजचा चार्ट आहे गोल्डचा. आज संध्याकाळ ही 6ची राहिली आहे, 6:05ची कॅन्डल आहे, 6:10, 6:15. आता इव्हिनिंगला 6:15, 6:10 वाजता जे मार्केटला घडलं का, तोच आपला आजचा टॉपिक आहे. आणि आपण ते एक्झॅक्टली क्लिअर करतो की एंट्री कधी घ्यायची ती. ठीक आहे, बस. इथे एंट्री घ्यायची का, नाही का वीक बनली. इथे एंट्री घ्यायची का, नाही का डोजी बनतोय. पुन्हा किंमत वापस आली, किंमत वापस आली कुठपर्यंत कोण सांगू शकेल आता, ही खूप महत्वाचं आहे. इथं काय घडलं गेलं, पुन्हा किंमत वापस होते, वापस आली. इथं काय घडलं गेलं बघा. आपण ज्या पॅटर्नचा नीट लक्ष द्या, आपण ज्या पॅटर्नचा इथं हाय आणि लो मार्क केला का, इथं कोणत्या पॅटर्नचा हाय लो मार्क केला आपण, कोणत्या पॅटर्नचा हाय आणि लो मार्क केला आपण, हा कुठला पॅटर्न आहे, शूटिंग स्टारचा सर. शूटिंग Shooting star. स्टारचा हाय आणि लो मार्क केला, बरोबर की. शूटिंग स्टारचा इथं लो ब्रेक केलाच नव्हता, इथं लो ब्रेक केला, पण वीक असल्यामुळे एंट्री घेतली नाही. त्याच्या पुढच्या कॅन्डलला एंट्री घेतली नाही, काही वीक आहे. त्याच्या पुढच्या कॅन्डलला एंट्री घेतला, इनसाइड कॅन्डल आहे. त्याच्या पुढची बुलिश कॅन्डल आहे, एंट्री घेऊ शकत नाही. त्याच्या पुढची बुलिश कॅन्डल आहे, एंट्री मला शॉर्टची घ्यायची आहे. पण जशी ही कॅन्डल बनते का, ही कॅन्डल बनताशी नाही, इथं आपण एंट्रीचा प्लॅन करायचा का, कारण ज्या पॅटर्नचा हाय अँड लो मार्क केलता, इथंच पुन्हा ती किंमत आली बघा. आपण लो कोणाचा मार्क केलता, याचा मार्क केलता ना का, हा लो मार्क केलाय. जर सपोज ही कॅन्डल किंवा अशा प्रकारची एखादी कॅन्डल इथं बनली असेल ना, तर त्याच्यानंतर एखादी एंट्रीचा प्लॅन केला असता आपण. इथं आता ब्रेकआउट भेटला, हा पॅटर्नचा ब्रेकआउट म्हणून आपण त्याला, आणि त्या पॅटर्नचा रिटेस्ट काय घातला, रिटेस्ट. आपण शब्दात न्यू बघतोय, रिटेस्ट बघा. हा शब्द लिहून घ्या तुम्ही, रिटेस्ट हा शब्द लिहून घ्या. इथे काय करतो, पॅटर्नचा लो ब्रेक केला, पण लो तर ब्रेक केलाय. इथं 100% पॅटर्न सक्सेस झालाय बघा, पॅटर्न सक्सेस आहे. जसा लो ब्रेकला पॅटर्न सक्सेस झाला, पण मला पर्सनली एंट्री घ्यायची नव्हती का, इथं वीक बनली होती. पॅटर्न दिला होता, पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलेलं होतं कुठं, या कॅन्डलमध्ये. ही जी बनते ना 2 नंबरची कॅन्डल, या 2 नंबर कॅन्डलमध्ये पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलेलं आहे का, कारण त्या पॅटर्नचा लो ब्रेक केलेला आहे. या ठिकाणी लो ब्रेक केला म्हणून इथं मला एंट्री फक्त घ्यायची नव्हती का, इथं वीक बनली आहे. वीक बनल्यामुळे इथं मला एंट्री घेता येऊ शकत नव्हती. पॅटर्न दिला होता, पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं होतं, फक्त वीक बनल्यामुळे इथं आपण एंट्री घेऊ शकत नव्हती. पण किंमत आपण थोडी वाढवून घेतली 10-15 मिनिटं, पुन्हा किंमत वापस आली. ज्या पॅटर्नचा आपण हाय लो मार्क करतो का, तिथंच काय झाली, पुन्हा एक पॅटर्न दिला. हा पण एक बेरीज पॅटर्न आहे, आपण तो बघणार आहोत. पॅटर्न दिला आणि त्याचा लो ब्रेक होताच नाही, इथं एंट्री तुम्ही प्लॅन करू शकता. आता एंट्री प्लॅन करा तुम्ही. आता इथं तुम्हाला 20 सेकंद शेवटचे वाट बघायची गरज पडणार नाही का, कारण एंट्री घ्यायचे 20 सेकंद वगैरे ते इथल्या कॅन्डलमध्ये असतात फक्त. कधी, पॅटर्न दिला लो ब्रेक. इथं पाहू शकतो आपण, पण आपली कदाचित एखादी रॅली मिस होऊ शकते. जर रिटेस्ट घडला, आता रिटेस्ट आपण बघू एक्झॅक्टली, रिटेस्ट नाव दिलं, खूप महत्वाचं आहे रिटेस्ट. आपण कलेक्ट शब्द बघितला होता, रिट्रेस आणि रिटेस्ट. रिट्रेस म्हणजे काय आणि रिटेस्ट म्हणजे काय, पण ते चेक करू. समजताना काय सांगतो ते, आपण 2 शब्द काढले, एक काला रिट्रेस RETRACE आणि एक काला रिटेस्ट RETEST. रिट्रेस म्हणजे आपण त्याला म्हणतो पुलबॅक, PULLBACK.
BACK म्हणजे किंमत वाढते थोडी खाली पडते, हा झाला पुल बॅक रिट्रेस. किंमत वाढते थोडी खाली पडते, हा झाला पुल बॅक किंवा रिट्रेस. किंमत वाढते खाली पडते, हा रिट्रेस रिट्रेस रिट्रेस. आता रिटेस्ट म्हणजे काय? जेव्हा जेव्हा घडतो ब्रेकआउट, काय घडतो? जेव्हा जेव्हा घडतो ब्रेकआउट तेव्हा ती प्राइस काय होते? रिटेस्ट होते. कारण त्या लेवलला ती किंमत पुन्हा वापस टेस्ट करायला येते. रिटेस्ट. सपोज पॅटर्न दिला, पॅटर्नचा लो ब्रेक केला. पॅटर्न दिला, पॅटर्नचा काय घेतं? लो ब्रेक केला. अपट्रेंड आहे, अपट्रेंडला डोजी बनला. आपण त्या डोजीचं किती काय करू? हाय अँड लो मार्क केला. आता डोजी नंतर त्या डोजीचा इथं लो ब्रेक केला. लो ब्रेक किंमत खाली पडली. आता इथून जर किंमत वापस आली, बघा जर इथून किंमत पुन्हा वापस गेली असेल ना इथपर्यंत, तर आपण याला म्हणतो काय? रिटेस्ट घडला. कशाचा? त्या पॅटर्नचा. मग तो रिटेस्ट या ठिकाणी घडेल का तो रिटेस्ट इथपर्यंत घडेल? बघा जर किंमत खाली पडली आणि पुन्हा किंमत जर वाढली का तिथपर्यंत कधी एखाद्या पॅटर्नचा ब्रेकआउट दिल्यानंतर, तर आपण त्याला म्हणतो रिटेस्ट. किंवा अजून कसा असतो रिटेस्ट बघू. सपोज हे एक रेजिस्टन्स आहे. ही किमतीमध्ये काय होतं की किंमती वाढतात, किमती वाढतात, किमती वाढतात आणि हा झाला ब्रेकआउट. हा झाला का? कारण ही 100 रुपये किंमत आहे, ही आहे महत्वाची लेवल. हे महत्वाची एखादी लेवल. इथपर्यंत किंमती वाढतात. जशी ही महत्वाची लेवल ब्रेक केली, आपण ह्याला म्हणतो काय? ब्रेकआउट झाला. काय झाला? ब्रेकआउट झाला. आणि जिथं जिथं घडतो ब्रेकआउट तिथं घडला पाहिजे रिटेस्ट. काय घडला पाहिजे? म्हणजे हा ब्रेकआउट सक्सेस आहे का नाही, हा ब्रेकआउट फेक तर नाही ना, हा ब्रेकआउट फेक तर नाही, यासाठी काय घडतात? रिटेस्ट केली जाते किंमत. किंमत रिटेस्ट म्हणजे काय? पुन्हा किमतीमध्ये सेलिंग येणं कधीपर्यंत? त्याच महत्वाच्या लेवलपर्यंत. आपण त्याला म्हणतो रिटेस्ट घडला. आणि त्या रिटेस्ट नंतर पुन्हा किमतीमध्ये इथं काय होणार आहे? वाढ होऊ शकते. बघा आपण अजून बघू. सपोज ही एक महत्वाची लेवल आहे, जिथे किमतीमध्ये काय होते की ही लेवल आहे, ही किंमत 100 रुपये किंमत आहे आणि असं वाटतं की ह्या किमतीपेक्षा म्हणजे ही अडथळा आहे. ही किंमत वाढताना काय अडथळा आहे? ही किंमत वाढते वाढते वाढते, इथला अडथळा तो भेटला ब्रेकआउट. अचानक किंमत वाढली, याला म्हणतो आपण ब्रेकआउट. हा अडथळा त्यांनी काय केला? स्पीडमध्ये पार केला. तो अडथळा त्यांनी स्पीडमध्ये पार केला, आपण त्याला म्हणतो ब्रेकआउट. BREAKOUT ब्रेकआउट. आणि जिथं घडतो ब्रेकआउट तिथं काय घडला पाहिजे? त्याचा रिटेस्ट घडला पाहिजे. याचा अर्थ पुन्हा ती किंमत काय होणार आहे? इथपर्यंत वापस येणार आहे. कुठपर्यंत? आपण जो अडथळा आहे का, ही किंमत त्या अडथळ्यापाशी वापस येते आणि त्या अडथळ्याला टच करून किंवा त्याच्यापासून पुन्हा किंमतीमध्ये स्पाइक मिळतो, पुन्हा किंमत वाढते. इथं जी किंमत खाली पडली का, याला म्हणतो आपण रिटेस्ट. अशी रिटेस्ट आपण पुन्हा खूप ठिकाणी बघणार आहोत. फक्त रिटेस्ट आपण सध्या कन्सेप्ट एक पाहिलेली आहे. ठीक आहे, वापस येऊ. बघा आता आपली एंट्री कुठे असणार ठिकाणी? आपली जी एंट्री असणार का, आपली एंट्री असणार आहे या कॅन्डलमध्ये, इथे या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली, किमतीमध्ये खाली स्पाइक. आता एंट्री घेतली म्हणजे काय? इथं आपण बघितलं होतं रिटेस्ट. बघा एंट्री घेतली का, या ठिकाणी रिटेस्ट घडला. रिटेस्ट घडला पुन्हा किमतीमध्ये स्पाइक भेटला, खाली भेटला स्पाइक. पुन्हा किंमत वापस आली आणि तिथून काय आली? पुन्हा सेलिंग आली. पुन्हा किंमत आली, तिथून सेलिंग येते. आता किंमत त्या रेंजच्या आसपास आहे. आपण जो बसमार्क केला किंमत त्या रेंजच्या आसपास आहे. म्हणजे ही किमतीमध्ये कदाचित एखादा मोठा एक फॉल मिळू शकतोय. गोल्डमध्ये आता एखादी मोठी मुवमेंट, एखादा डाऊन साईडला एखादा मोठा फॉल येण्याची खूप जास्त शक्यता वर्तवली जाते. का? कारण किंमत कंटिन्यू काय करते? रिटेस्ट करते. पॅटर्न ऍक्टिव्ह आहे कधीपर्यंत? जोपर्यंत हा गोल्डची किंमत याच्यावर जात नाही का, जोपर्यंत गोल्डची किंमत याच्यावर जात नाही का, तोपर्यंत ह्या ठिकाणी ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न आहे? इथे ऍक्टिव्ह हाच पॅटर्न आहे. कुठला? सेलिंगचा. जोपर्यंत हा पॅटर्न कॅन्सल होत नाही का, तोपर्यंत तोच पॅटर्न ऍक्टिव्ह राहणार आहे. सध्या ह्या ठिकाणी ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न आहे? तर तो शूटिंग स्टार नावाचा पॅटर्न सध्या ऍक्टिव्ह गोल्डमध्ये. टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाचा. जर तुमच्यापैकी कोण ट्रेड घेत असेल तर तुम्ही गोल्ड सध्या शॉर्टसाठी पाहू शकतात. कशासाठी? शॉर्टसाठी. पण कधी परफेक्ट पॅटर्न दिला गेला तर. आता त्या ठिकाणी काय एक ट्रेंड लाईन आहे बघा, ह्या ट्रेंड लाईनचा कंटिन्यू सपोर्ट घेत किमतीमध्ये काय होते? वाढ होते. जर सपोज ही ट्रेंड लाईन एखाद्या 5 मिनिटाच्या कॅन्डलनं ब्रेक केली, म्हणजे डाऊन साईडला ब्रेक केली. आता जो ट्रेड घेतो का त्यांच्यासाठी
ही ट्रेन लाईन आहे, सपोज ही ट्रेन लाईन डाऊन साईडला अशी ब्रेक केली आता, तर ह्या ट्रेन लाईनला आपण या ठिकाणी काय करायची, एंट्रीचा प्रयत्न करायचा. हा ब्रेकआउट किंमत रिटेस्ट होईल, रिटेस्टवर किंमत घ्या किंवा इथे एंट्री घ्या आणि नंतर एक सेलिंग तर ऍक्टिव्ह होऊ शकते. जर बाय साईडची एंट्री घ्यायची असेल, बाय साईडची, तर जोपर्यंत याचा हाय ब्रेक होत नाही का, याच्यावर किंमत जात नाही का, आपण एंट्री घेऊ शकत नाही. आता सध्या ह्या झोनमध्ये एंट्री घ्यायचा प्रयत्न करायचा नाही का, ती किंमत एका चॉपी झोनमध्ये अडकलेली आहे. एंट्री कुठे घ्यायची, एंट्री घ्यायची ह्या बॉक्सच्या वरतीच, आणि ह्या ट्रेन लाईनचा म्हणजे अपट्रेनची ट्रेन लाईन आहे, ती ट्रेन लाईन ब्रेक केल्यावरतीच ही एक ट्रेन लाईन अपट्रेनची. गोल्डमध्ये शॉर्टची एंट्री या ठिकाणी घ्यायची, इथे एंट्री घ्या किंवा याचा रिटेस्ट घातला तिथे एंट्री घ्या, किंवा बाईकची एंट्री पाहिजे असेल लॉंगची एंट्री, तर याच्यानंतर तुम्ही बाईकची एंट्री प्लॅन करू शकताय. बस याच्यामध्ये एकही जणांनी सध्या एंट्री घ्यायची नाही, कारण सध्या किंमत चॉपी चाललेली आहे, एकदम पूर्ण चॉपी किंमत आहे. एंट्री घ्यायची याच्यावरती आणि याच्या खालीच. ठीक आहे. बरं, आजचा टॉपिक समजला कोणाला का नाही समजला? आपण आज बघितलं होतं शूटिंग स्टार नावाचं पॅटर्न आणि अकाउंट ओपनिंग आपण बघितली प्रोसेस. आजच्या टॉपिकमध्ये काय अडचण कोणाची? आजच्या टॉपिकमध्ये काय अडचण कोणाची? प्रत्येकाचे उद्या अकाउंट ओपनिंग झाले पाहिजेत, काही अडचण नाही. तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकताय अकाउंट ओपनिंग कशी. जर तुम्हाला नसेल कळलं तर त्याचा एक व्हिडिओ काढून तुम्हाला मी ग्रुपवरती एक सेंड करतोय, तुम्ही त्याला पाहून अकाउंट ओपनिंग करू शकता. खूप सिम्पल प्रोसेस आहे. फक्त काय करायचं आहे, त्या लिंकला क्लिक करा, तुमचा मेल आय डी टाका, नवीन पासवर्ड तयार करा, नवीन पासवर्ड तयार करा, आणि तिथं तुम्ही जिथं पासवर्ड तयार करता का त्याच्या खाली लहान अक्षरात लिहिलं असेल की एंटर कोड. एंटर कोडला क्लिक करा, इथल्या खाली MB100. बस हे टाकल्याशिवाय तुमच्या अकाउंटची प्रोसेस पूर्ण होऊन जाईल. MB00 हा आपला कोड आहे, तो कोड टाका. लगेच तुम्हाला काय होईल की तुमच्या ती लिंक तुमच्या मेलवरती येणार आहे. ती मेल व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याबरोबर काय होईल की हा ठीक आहे, मी लिंक शेअर करतो मी ग्रुपमध्ये. मेल व्हेरीफाय करायचा, मेल काय करा इथं व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याबरोबर तुम्हाला पुन्हा पुढची प्रोसेस करता येईल की तुम्हाला तुमचं काय करायचं की एक नाव घेतले, तुमचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुम्हाला एक येईल की एक टॅब असणार आहे, स्ट्रीट नंबर. तुमचा ॲड्रेस तुम्ही टाकताना तिथं तुम्हाला दिसणार की स्ट्रीट नंबर, आणि तो टाकल्याशिवाय तुमचा ॲड्रेस कंप्लीट होणार नाही. इथं काय टाकायचा, काही पण टाका, 1 टाका, 2 टाका, 3 टाका, 4 टाका, 5 टाका, 506 टाका. तुमच्या मनात जो फिरेल का 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, तुम्ही तो त्या ठिकाणी टाकू शकता. ह्याला काही व्हॅल्यू नाही. फक्त विदेशामधले अकाउंट असतात का त्यांचे ॲड्रेस सगळे कसे असतात, हे स्ट्रीट नंबरवरती असतात. आपल्याकडे असतात गल्ली वगैरे, आपल्याकडे कसे असते ना, एखादी गल्ली असते सपोज आपण नाही काय ती शिवाजी चौक म्हणतो किंवा शिवाजीनगर म्हणतो, किंवा एक अशा जे असतात ना छोट्या मोठ्या गल्ली, तसे विदेशामध्ये काय असतात, लाईन असतात किंवा स्ट्रीट नंबर असतात. म्हणून तिथं ते ऑप्शन त्यांना टाकावंच लागतं. पण आपण त्या ठिकाणी रॅन्डमली काय पण टाका, 1 टाका, 2 टाका, 3 टाका. पण सर्वात महत्वाचं आहे का, पार्टनर कोड टाकायचं विसरायचं नाही, त्याशिवाय तुम्हाला $100 बोनस मिळणार नाही. $100 म्हणजे किती, ₹8,500 अंदाजे नाही का. सध्या डॉलरची किंमत वाढलेली आहे, आपण 8,700 धरू, 8,700. आपण 8,700 अकाउंटला भरल्यावरती जागेवरती तो पण ब्रोकर आपल्याला 8,700 देतोय. बस आता तुम्ही ट्रेड करायचे, लॉट कधी घेतला पाहिजे, ट्रेड कुठला घेतला पाहिजे, कसा घ्यायचा, हे सगळं आपण त्या ठिकाणी पुन्हा बघायचं आहे. इन डिटेल सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोतच 100% सगळे. ठीक आहे. तुम्हाला लिंक मी टाकतो 5-10 मिनिटांमध्ये ग्रुपमध्ये, आणि त्याचा व्हिडिओ एखादा मी तयार करून टाकतो. तुम्ही त्याला बघून अकाउंट ओपनिंग करा, आणि अकाउंट ओपनिंग काय इश्यू असेल मला व्हॉट्सअपवरती डायरेक्टली तिथं पिन करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, किंवा डायरेक्टली मी कॉल करू शकताय, काय करताय. ठीक आहे, ओके. और अजून कोणाच्या काय अडचणी? बरं, समजते सर्वांना काय शिकवते ते वगैरे, अंडरस्टँड होते का? अंडरस्टँड होते का, काय समजते म्हणजे काय चालू कळते, काय काहीतरी चालेल बाबा. बाउन्स होते कोणाला, बाउन्स होते कोणाला, काय चालू काय माहितीच नाही, काय कळतं ते, असं कोण आहे का? बाउन्स होतोय, काहीच कळत नाही काय चालू, असं कोण आहे का? ओके.
बरं ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबवाच. ओके, काय हरकत नाही. ओके, काइंडली शेअर चार्ट ई बुक इफ अवेलेबल. चार्ट ई बुक अवेलेबल. ठीक आहे. तुम्हाला ना आपले त्यांचं एक अनु मॅडमने काय पाठवलं की नोट्स पाठवा ना, थोडक्यात त्यांनी नोट्स पाठवा. तुम्हाला सर्वांना नोट्स मिळणार आहेतच. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना नोट्स मिळणार आहेत. तुम्हाला सगळ्या PDF च्या माध्यमातून नोट्स मिळणार आहेत. सगळे चार्टचे पॅटर्न, त्याचं कन्फर्मेशन अजून आपले बऱ्यापैकी टॉपिक झालेले नाहीत. आपले जसे पॅटर्न बनतील का पुढच्या एक 10-12 दिवसामध्ये तुम्हाला सर्व नोट्स पण मिळणार आहेत. तुम्ही तरी वहीमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा आहे. सगळे तुम्हाला PDF मध्ये सगळे तुम्हाला चार्ट मिळणार आहेतच. ठीक आहे, बघू आपण. ओके ओके बाय, काय हरकत नाही, थांबा आपण या ठिकाणी. उद्या संध्याकाळी आपण 9 वाजता पुन्हा या ठिकाणी पुन्हा एक भेटण्याचा प्रयत्न करूया राईट टाईमवरती. ठीक आहे, ओके नाही, ओके बाय, गुड नाईट. नाईट.